नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 23 एप्रिल 2026 वार गुरुवार. तर या दिवशी आलेले आहे वर्षातील पहिला गुरुपुषामृत योग. मराठी नवीन वर्षातील पहिला गुरुपुषामृत योग अतिशय शुभ आणि महत्त्वाचा हा दिवस आहे. आपल्याला आपल्या गुरूंची सेवा या दिवशी करायची असते. माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची देखील या दिवशी सेवा आपल्याला करायची असते. आणि गुरुपुषामृत योग या दिवशी आपल्याला या दिवसापासून 12 फुलवातींची लक्ष्मी प्राप्तीची एक सेवा आपल्याला करायची आहे. कितीही अडचणी असतील किंवा मार्ग मिळत नसेल, आर्थिक अडचणी असतील, तरी त्या या सेवेने कमी होतील. अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. तर कोणती सेवा करायची आहे आणि ती कशाप्रकारे करायची, तर याबद्दलचीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं, तेव्हा त्याला आपण गुरुपुष्यामृत योग असे म्हणत असतो. आणि संपूर्ण नक्षत्रामध्ये पुष्य नक्षत्र हा नक्षत्राचा राजा मानला गेला आहे. सर्वात महत्त्वाचा हा नक्षत्र आहे आणि आपण दरवर्षी 12 फुलवातींची सेवा या दिवशी करत असतो. तर या गुरुपुषामृत योगापासून देखील आपल्याला 12 फुलवातींची सेवा ही करायची आहे. तर सेवेचे या खूप सुंदर अनुभव देखील आपल्याला आलेले आहे. तर सेवा काय, सेवा का करावी, तर बघा 12 फुलवाती लक्ष्मी प्राप्तीची सेवा ही आहे. आणि लक्ष्मी प्राप्ती म्हणजे फक्त पैसा नाही, तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान, ऐश्वर, आरोग्य, धनधान्याची कमतरता भासू नये आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी, यासाठी आपल्याला या सेवा करायच्या असतात. लक्ष्मी खूप चंचल असते आणि त्यामुळे तिला स्थिर ठेवण्यासाठी सेवा ही महत्त्वाची आहे. तसेच ही सेवा कोणीही करू शकतं. मासिक धर्म असेल तर तुम्ही करू नका. घरातील इतर कोणालाही तुम्ही 4 दिवस सेवा करायला सांगू शकता आणि पुढील सेवा तुम्ही करू शकता. तसेच सुतक विटाळ असेल तर तुम्ही सेवा करू नका. तर पुष्य नक्षत्र केव्हा लागतो, तर बघा गुरुवारी रात्री 8:56 पुष्य नक्षत्र लागतो. तर ही सेवा तुम्ही पुष्य नक्षत्राच्या काळातच करायची असते. तर ही तुम्ही गुरुवारी 9 नंतर केव्हाही 11-12 वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही ही सेवा करू शकता. पहिल्या दिवशी पुष्य नक्षत्रावरच आपल्याला सेवा करायची असते. सेवा अगदी कोणीही करू शकतं. फक्त मासिक धर्म असेल तर 4 दिवस कोणाकडून तरी तुम्ही करून घ्या आणि नंतर तुम्ही केली तरीही चालेल. त्यासोबतच सेवेमध्ये खंड पडू देऊ नका. त्यासोबतच तुमच्या घरातच ही सेवा करायची आहे. पहिल्या दिवशी पुष्य नक्षत्रावर सेवा करावी आणि दुसऱ्या दिवशी जी वेळ असेल, म्हणजे तुम्ही सकाळी केली, दुपारी केली किंवा संध्याकाळी करणार असाल, तर पुढील जितके दिवस आपण सेवा करणार आहात, तर त्या सेवेची एकच वेळ असावी. तसेच माता लक्ष्मीची सेवा ही संध्याकाळी करायची असते, पण ज्यांना संध्याकाळी शक्य नाही, तर त्यांनी सेवा सकाळी केली तरीही चालेल, पण एकच वेळ असावी. त्यानंतर या सेवेचे नियम काय, अटी काय, तर बघा मांसाहार आपल्याला जोपर्यंत आपण सेवा करणार आहोत, तर तोपर्यंत मांसाहार बंद करायचा आहे. त्यानंतर ब्रह्मचर्याचे पालन नाही केले तरीही चालेल. बाकी कोणतेच नियम आपल्याला यामध्ये पाळायचे नाही. त्यानंतर सेवा काय करायची, तर बघा पहिल्या दिवशी आपल्याला एक फुलवात घ्यायची आहे आणि एक मोठीच आपल्याला पंती घ्यायची आहे आणि तुमच्याकडे जर चांदीची पंती असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर पहिल्या दिवशीच आपल्याला अगोदरच आपल्याला 24 फुलवाती या तुपामध्ये भिजत ठेवायची आहे आणि पहिल्या दिवशी आपल्याला एक फुलवात घ्यायची आहे. ते आपल्याला त्या पंतीमध्ये ठेवून ती प्रज्वलित करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे. पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे, पंतीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे. तर सेवा काय करायची, तर बघा आपल्याला फुलवात प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे. तर एक वेळा श्री सूक्तम पठण करायचं आहे, एक वेळा व्यंकटेश स्तोत्र, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र पठण करायचं आहे. त्यानंतर 16 वेळा कुबेर मंत्राचं पठण करायचं आहे, 16 वेळा नवर्ण मंत्राचं करायचं आहे. त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं पठण करायचं आहे. अतिशय सुंदर आणि प्रभावी अशी ही सेवा आहे आणि खूप कमी वेळात देखील ही सेवा होईल. तर बघा पहिल्या दिवशी आपल्याला एक वात प्रज्वलित करायची आहे. त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे. ती शांत झाली की जी तिची राख असेल, जी काजळी असेल, तर ती आपल्याला फेकायची नाही लगेच. तर संपूर्ण सेवा होईपर्यंत ज्या प्रत्येक दिवसाची जी काजळी आहे, तर ती आपल्याला एका डब्यामध्ये ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी परत आपल्याला 2 वाती प्रज्वलित करायची आहे आणि परत सेवा करायची आहे आणि जी काजळी आहे ती थंड झाल्यानंतर त्या डबीमध्ये आपल्याला परत भरून ठेवायची आहे. म्हणजेच बघा पहिल्या दिवशी आपल्याला एक वात प्रज्वलित करायची आहे, त्यानंतर सेवा करायची आहे. दुसऱ्या दिवशी 2 वाती, तिसऱ्या दिवशी 3 वाती प्रज्वलित करून सेवा करायची आहे. चौथ्या दिवशी आपल्याला 4 वाती प्रज्वलित करून सेवा करायची आहे. 6व्या दिवशी आपल्याला 6 वाती
प्रज्वलित करायची आहे. 7व्या दिवशी देखील 7 वाती, 8व्या दिवशी 8 वाती, 9व्या दिवशी 9 वाती, 10व्या दिवशी 10 वाती, 11व्या दिवशी 11 वाती आणि 12व्या दिवशी 12 वाती. तर अशा या प्रज्वलित करून आपल्याला सेम याप्रमाणे सेवा करायची आहे. त्यानंतर 13व्या दिवशी देखील आपल्याला 12च वाती प्रज्वलित करायची आहे. त्यानंतर 14व्या दिवशी आपल्याला 11 वाती म्हणजेच आपल्याला उतरत्या क्रमाने परत घ्यायची आहे. म्हणजे 11व्या दिवशी 11 वाती, 14व्या दिवशी 11 वाती, 15व्या दिवशी आपल्याला 10 वाती अशा उतरत्या क्रमाने आपल्याला वाती प्रज्वलित करायची आहे आणि सेवा करायची आहे. आणि मध्येच जर तुम्हाला मासिक धर्म आला तर तुम्ही 4 दिवस थांबून 5व्या दिवशी परत तुम्ही जिथपर्यंत तुमची सेवा झाली असेल तर त्या पुढील सेवा आपल्याला करायची आहे. म्हणजे परत नव्याने करायची नाही. अतिशय सुंदर आणि प्रभावी अशी ही सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीची. तर आवर्जून तुम्ही ही सेवा करा आणि तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील तर त्या यामुळे कमी होतील.